CJPचे आंदोलन आणि राहुल गांधींनी जे नेटाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला गुंज आंदोलन केलं होतं, त्याला आता एक यश आलेलं आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता नुकताच राजीनामा दिलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर देशाच्या इतिहासामध्ये असं मुजोर सरकार नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपाने देशाने पाहिलं. एक महिना लोटला, अनेक मुलं मुली आपलं घरदार सोडून थोड्याशा सामानामध्ये पावसामध्ये भिजत त्या ठिकाणी आंदोलन करत होते. त्यांच्या अश्रुध्वाच्या कांड्या सोडल्या गेल्या, पाण्याचे बौछारे सोडल्या गेले. त्यांना जेवढं त्रास देता येतं तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला. एक मुलीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि नीटची पेपर ज्या पद्धतीने लीक होत आहे त्याबद्दलचं त्याची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा एवढीच एक मागणी होती. पण या आंदोलनाला एवढं वेळ देऊन मुलांना त्रासून मुलांच्या भविष्याशी खेळून त्याचा अखेरीस आज त्याचा राजीनामा झाला असं माध्यमातून आम्ही पाहतो आहे. खरं तर एकीकडे आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशहा सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या रूपाने या देशानं पाहिलेलं आहे. नुसतं आता त्याच्यामध्ये हमी मोदींनी दिली पाहिजे की पुढच्या काळात कुठलेही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेऊ. आणि पेपर लीक करणारे जेवढे कोणी आरोपी आहेत ते भाजपचेच आहेत. जे SIT त्याच्यामध्ये बसवली गेली होती, SITमध्ये सुद्धा आपण पाहिलं की जो मुख्य आरोपी होता त्याला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपच्या लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न हे SIT स्वतःचीच नेमायची आणि आपल्यावरच स्वतः चौकशी करायचा असा पद्धतीचा जो प्रकार या देशामध्ये चाललेला आहे तोही त्यामध्ये थांबला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची. दुसऱ्या खासदार राहुल गांधी यांनी या मागणीसोबतच पंतप्रधान निवासापुढे ज्यावेळेस धरणं आंदोलन केलं त्यावेळेस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी पण राजीनामा द्यावा अशी एक मागणी केली होती. बिलकुल दिली पाहिजे, कारण की आपण पाहिलं की जबाबदारी मोदींचीच आहे. 2014मध्ये देशाच्या समोर येऊन त्यांनी सांगितलं की आमचं सरकार निवडून आलं तर आम्ही पेपर लीक होणार नाही, मुलांच्या भविष्याची काळजी केली जाईल, असे मोठे मोठे आश्वासन त्या ठिकाणी दिले होते. पण आपण पाहिलं की गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये तरुणांचं आयुष्य त्यांचं भविष्याशी खेळण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचा माल त्याला भाव आम्ही दुप्पट करून देऊ, पण आज शेतकरीच देशोधडीला लागलेला आहे. जेवढी काही आश्वासन 2014मध्ये केलेली होती त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही, मोदी सरकारने केली नाही. आणि मोदी सरकार म्हणून मतदान झालेलं आहे, म्हणून ही जबाबदारी मोदींनी घ्यावी आणि मोदींनी राजीनामा द्यावा.